नमस्कार मित्रांनो, जय मराठी या यूट्यूब चॅनलला मी राहुल महाजन आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत धुळे येथे. धुळे येथील अतिशय प्रसिद्ध नामांकित असं कैलासवासी उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातील सर्व मुलं आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ आज येथे धुळे येथील मातोश्री वृद्धाश्रमात आलेले आहेत. निमित्त असं आहे की सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाईंनी जे कार्य केलेले आहे त्याच कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याचं हे एक निमित्त म्हणून वृद्धाश्रमाला भेट दिलेले आहेत. या वृद्धाश्रमात मुलांनी अतिशय जीवनावश्यक अशा वस्तू या वृद्धाश्रमाला ते भेट देणार आहे. अतिशय सुंदर असा हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाबद्दल आपण अजून मध्ये जाऊन आता जाणून घेऊया.
शिक्षिका आहेत आणि हे माझे सर्व शिक्षक बंधू आहेत. तर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर विद्यार्थ्यांना या वृद्धाश्रमाची माहिती मिळावी याच्यासाठी. तर आपण ज्यांच्याकडून माहिती करून देत आहोत त्यांचा परिचय आहे धनगर सर. आपल्या धनगर सरांचे नातेवाईक पण आहेत आणि ते या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत. तिथं अनेक जाती धर्माचे लोक असतील, त्यांना कसं सांभाळायचं, त्यांच्या काय काय गरजा आहेत त्या कशा कशा पद्धतीने पूर्ण करायच्या, भेटायला येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी काय माहिती द्यायची, हे सगळं काम सर करत असतात. आणि या म्हाताऱ्यांच्या ज्या ज्या गरजा आहेत, वृद्धचे जे लोक आलेले आहेत, ते वृद्ध इथं का आले, कशामुळे आले, हे सुद्धा त्यांना माहिती आहे. तर आपल्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या ठिकाणी ते सगळं काही परिचय आपल्याला करूनच देतील. या ठिकाणी या आश्रमात नेमकं काय काय आहे, किती लोक आहेत, त्याच्यात महिला किती, पुरुष किती, हे सगळंच आपल्याला ते माहिती ते या ठिकाणी देतील अशी मी त्यांना विनंती करते. सरांनी आपली वृद्धाश्रमाची माहिती आणि त्यांचं व्यवस्थापन काय आहे हे आम्हाला सांगितलं. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सगळ्या गुरुजनांचं मी आपल्या मातोश्री वृद्धाश्रम परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो. कालच आपल्या महाविद्यालयातली मंडळी, शाळेतले सगळे शिक्षक वृंद या ठिकाणी संध्याकाळी बऱ्याच वेळपर्यंत या ठिकाणी पाहणी देखील केली. त्यांनाही आपण अशाच पद्धतीने इथे हॉलमध्ये बसून छोटेखानी कार्यक्रम आपला काल या ठिकाणी झालेला आहे. जसं मॅडमांनी सांगितलं की डॉक्टर केम दुग्गल स्मृती समिती संचलित मातोश्री वृद्धाश्रम असं आपल्या या संस्थेचं नाव आहे. 5 सप्टेंबर 1998 पासून हा प्रकल्प सुरू झालेला आहे. तसं आपण येताना बघितलं की केशव निवास, लक्ष्मी निवास, माधव निवास असे एकूण 3 निवास आहेत. पैकी केशव निवासमध्ये सगळे आजोबा त्या ठिकाणी त्यांचा निवास आहे. लक्ष्मी निवासमध्ये आजींचा निवास आहे आणि जो समोर माधव निवास आहे त्या माधव निवासमध्ये जे नवरा बायको जोडपं आपल्याकडे येतात आश्रमामध्ये राहण्यासाठी, तर त्यांना आपण वेगळं नाही करत, तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था, स्वतंत्र रूम कक्ष त्या ठिकाणी माधव निवासामध्ये आहे. अशी एकंदरीत निवासाची व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत हा आपला भोजन हॉल आहे. या भोजन हॉलमध्ये डायनिंग टेबल या ठिकाणी लावलेले आपण बघत असतो. सकाळी 8 वाजता या ठिकाणी चहा आणि नाश्ता असतो. त्यापूर्वी दोन मंदिर आपल्याकडे आहेत. एक पंचमुखी हनुमानजीचं मंदिर आहे, दुसरं महादेवाचं मंदिर आहे. अशी दोन्ही मंदिरांची आरती झाल्यानंतर याच ठिकाणी आपण सगळ्या आजी आजोबांना सकाळी 8 वाजता चहा आणि नाश्ता देतो. मधल्या वेळेमध्ये प्रत्येकाला छोटी छोटी सेवा या ठिकाणी जोडलेली आहे. कोणी झाडांना पाणी देणारं असते, कोणी भाजी चिरायला मदत करणारे असते, कोणी गोशाळेमध्ये मदत करणारे असते. ते त्यांच्याकडनं होईल असं ते काम आपण त्यांना जोडलेले आहे. त्याला आपण सेवा अशी म्हणतो. असं कुठलंही हेवी वर्क त्यांना नाही, जेणेकरून त्यांचा वेळ या ठिकाणी निघेल, शरीराचा व्यायाम होईल, अशा पद्धतीची छोटी छोटी सेवा आपण त्यांना जोडलेली आहे. त्यानंतर 11:30 वाजता या ठिकाणी दुपारचं भोजन आपण त्यांना देतो. दुपारचं भोजन झाल्यानंतर 12 ते 3 ही वेळ विश्रांतीची असते. 3:30ला परत सगळ्यांना आपण चहा या ठिकाणी देतो. 3:30ची चहा झाली की परत संध्याकाळी दोन्ही मंदिरांच्या आरती होतात, अग्निहोत्र होतं. संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळचं भोजन या ठिकाणी दिलं जातं. अशा पद्धतीची दिनचर्या या ठिकाणी आहे. आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी स्वतंत्र दवाखाना आहे. त्या ठिकाणी आपण निशुल्क या ठिकाणी गोळ्या, औषधी, इंजेक्शन, सलाईन, आठवड्यातला 1 दिवस डॉक्टर, पूर्ण वेळ या ठिकाणी परिचारिका देखील आहे. 11th आवरला जर कोणाला काही अडचण आली तर सगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधी या ठिकाणी निशुल्क आजी आजोबांना दिली जातात. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचं असेल, प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. दिनचर्या मी आपल्याला सांगितलेली आहे. औषधोपचार या ठिकाणी आता 30 आजी आजोबा आहेत. त्यापैकी 16 महिला आणि 14 पुरुष अशी एकूण 30 संख्या आता आहे. विचारा ना. तुमच्यापैकी आजी आजोबा कोणाच्या घरी आहेत ते आपला उजवा हात वरती करा. आहे 50% संख्या आहे. सांगा मग तुमच्याकडे आजी आजोबा आहेत, तुम्हाला काय अनुभव आहे?
तुला काय अनुभव येतो, तुम्ही आजी आजोबांशी बोलतात का, त्यांना भेट देतात का? कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयातील इयत्ता 12वी आर्ट्स या वर्गातर्फे आज आम्ही मातोश्री वृद्धाश्रमात आमच्या विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमातील वयोवृद्धांसाठी या ठिकाणी महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम घेत आहोत. तर या ठिकाणी आमच्या विद्यार्थिनींनी या साड्या आणलेल्या आहेत आणि वृद्धाश्रमातल्या आजी यांना विशेष भेट काहीतरी आपल्याकडून असावी या कारणाने हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. आणि मुळात आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की इथले व्यवस्थापक धनगर सर यांनी अतिशय बहुमोल अशी माहिती तर आम्हाला दिली, पण त्याचबरोबर भावी जीवनात विद्यार्थ्यांनी यापुढे काय त्यांची भूमिका असली पाहिजे हे अत्यंत सुंदर प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाकडनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. धनगर सरांनी जी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. किती वर्षापासून आज कसं वाटतं तिथे लोक बी येतात जेवण देवाले. आज या पोरेसने चुना करता त्या साड्या मिळायलेत आणि जिलबी मिळायले मस्त खावानं आणि या पोरेसले या दोन्ही की आमले बोलवानं आम्ही ही लागतो येऊ आजी. धन्यवाद मित्रांनो. हा अतिशय सुंदर असा उपक्रम या संस्थेतील मुलांनी साजरा केलेला आहे आणि असेच उपक्रम साजरे झाले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या जय मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा.